आपल्याला लिहिते सकाळी अक्कलकोटला आणि सकाळी उठल्याच्या नंतर मला काम दिलं तर पप्पांनी कुठे चालू करायचं. कुठे चालू करून माझ्या ताईने माझा एक व्हिडिओ क्लिक केला. ते आवरून मी चालले होते आज निमगावला आणि निमगावला जाताना मला गाडी बघावं लागते. तेवढ्यात पप्पांनी मला एक काम सांगितलं म्हणून मी पप्पांचं काम करण्यासाठी गेले रानात. मोटर बंद असल्या कारणाने आम्हाला जावं लागलं नदीला. नदीला गेल्याच्या नंतर आम्हाला नदीचे मोटर बघून सगळे चेक करून मी पप्पांना सोडून मी गेले दौंडला. दौंडवरून डायरेक्ट तिकडं मी अक्कलकोटच्या तिकडंच निघाले होते. माझी फ्रेंडची मम्मी आणि आम्ही सगळे चहा प्यायला बसलो. चहा पिऊन झाल्याच्या नंतर ड्रायव्हर काकांना मी 1 तास शोधलं पण आम्हाला ड्रायव्हर काका आमचे काही सापडले आणि ड्रायव्हर काका आमच्याच गाडीत झोपले होते. आम्ही गेलो आधी अक्कलकोटला. अक्कलकोटचे दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही मी तुम्हाला स्क्रीनच दाखवणार होते कारण की मोबाईल आतमध्ये काय अलाउड नव्हता. हा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या गाभारा आणि गाभाऱ्याच्या नंतर आतमध्ये गेल्या स्वामींचे एक फोटो आहे तिथं. त्याच्यानंतर हा आहे स्वामींच्या आतमधला गाभारा आणि ही आहे वटवृक्ष. वटवृक्षापाशी एक स्क्रीन लावलेली आहे. तिथून मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामी आतमध्ये कसे दिसतात कारण की मोबाईल काय आतमध्ये अलाउड नाही आहे. तिथून पुढं आपण इकडे एक फोटो आहे. त्याच्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर स्वामींच्या 2 मूर्त्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीलाही स्थान दिलेलं आहे. ही आहे छोटी मूर्ती आणि ही आहे मोठी मूर्ती. तर आपण छोट्या मूर्तीपाशी फोटो काढणार आहेत. जरी तुम्ही अक्कलकोटला गेला नसता तरीही सोनिया तुमची अक्कलकोटची इच्छा नक्कीच पूर्ण करेन. इथूनच दर्शन करा. तुमची इच्छा पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.